अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांवरती स्वामी महाराजांची अखंड कृपादृष्टी राहावी हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकादशीला काय काय करावे, काय करू नये आणि तुमच्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला अवश्य या दिवशी काही नियमांचं प्रकर्षाने पालन करायचं आहे. काही चुका तुम्हाला प्रकर्षाने टाळायच्या आहेत. तर माहिती अगदी शेवटपर्यंत पहा आणि पाहत असताना कमेंट्समध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे लिहा. तर सर्वात आधी पुत्रदा एकादशी व्रत कसं करायचं याबद्दल आपण सविस्तर माहिती दिलेली आहे. तिथे तुम्हा सर्वांचे खूप प्रश्न आहेत, त्याबद्दल आधी आपण थोडक्यात पाहू. एकतर बघा, पुत्रदा एकादशी व्रत हे निर्जला व्रत असतं, पण आता हे कोणालाही म्हणजे जमत नाही. खूप जणांना काही ना काही त्रास आहे. खूप महिलांना, छोट्या छोट्या मुली आहेत किंवा खूप जणींना खूप दिवस पुत्रप्राप्ती नाही, संतानप्राप्ती नाही आणि म्हणूनच आपण खूप दवाखाने वगैरे करतो. अशामध्येच आपण जर निर्जला व्रत केलं तर मग ते तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही करू शकता. पण जर जमत नसेल तर मी साधं आणि सोपं तिथे सांगितलेलं आहे की तुम्ही फराळ करून हे व्रत करा. तर तुम्हाला शक्य असेल निर्जलासुद्धा करू शकता. आता प्रश्न दुसरा की खूप ताईंना त्या दिवशी अडचण असणार आहे म्हणजे मासिक धर्माची. तर तुम्हाला मासिक धर्म असेल तर फक्त तुम्हाला देवकार्य करता येणार नाही. उपवास तुमची इच्छा आहे, तुम्ही अवश्य उपवास करा. उपवास करायला काही हरकत नाही. फक्त तुम्हाला देवपूजा वगैरे करता येणार नाही. तुम्ही नामस्मरणसुद्धा करू शकता. तर हा सुद्धा तुमचा प्रश्न आता क्लिअर झाला. यानंतर खूप जणींच्या कमेंट आहेत की आम्हाला मासिक धर्म असल्यास मिस्टरांनी ही पूजा केली तर चालेल का? तर हो, तुमच्या मिस्टरांनी करू शकता. तुमच्यासाठी तुमची आई, बहीण, तुमची सासू यांनीसुद्धा ही सेवा जरी केली ना तरीसुद्धा चालेल. कारण पुत्रदा एकादशीला आपल्याला या सेवा करायच्या आहेत आणि ही संधी चुकवायची नाही. त्यानंतर तुम्हाला प्रश्न पडलेला आहे की पुन्हा आम्ही कधी करावं? पुढच्या एकादशीलासुद्धा तुम्ही सेम ही पूजा करू शकता. म्हणजे जर एकादशीला अशा तुम्हाला 11 एकादशींना ही सेवा करायची आहे, त्यावरती मी आधीच तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ दिलेला आहे, त्यामध्ये माहिती सांगितलेली आहे. त्यानुसार तुम्हाला एकादशीची सेवा करायची आहे. त्याचबरोबर आता आपल्याला या दिवशी काय काय करायचं आहे हे आता आपण पुढे पाहू. तर या दिवशी सर्वात आधी तुम्हाला सकाळी उठून स्नान वगैरे करून पूजा वगैरे करायची आहे. हे मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे. पण उपवास म्हटलं की आपण केस धुतो, तर अजिबातसुद्धा या दिवशी महिलांनी केस धुवायचे नाहीत. आता पुरुषांना सवय असते दररोज डोक्यावरून पाणी घ्यायची, त्यांनी धुतले तरी चालेल, पण महिलांनी केस धुवायचे नाहीत. त्याचबरोबर या दिवशी तुळशीची पान किंवा देवांना ठेवण्यासाठी फुले वगैरे तोडतात, तर ते सुद्धा तोडायचे नाहीत. कारण आपल्याला मुलगा होण्यासाठी किंवा मग मुलगी होण्यासाठी, संतान प्राप्तीसाठी आपल्याला ही सेवा करायची आहे किंवा ज्यांना मुलं आहेत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी ही सेवा करायची आहे. त्यामुळे झाडाचं फूल तोडायचं नाही, कारण आपल्याला आपल्या पदरात फूल पाडून घ्यायचं आहे, आपल्याला बाळ पाहिजे आहे. तर मग यासाठी हा नियम पाळायचा आहे. आणि आता दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे बघा, बऱ्याचदा शहरामध्ये सुद्धा खूप गायी दारामध्ये येत असतात आणि जर तुमच्याकडे नसतील तर त्या ठिकाणी जिथे तुम्हाला गोशाळा वगैरे असेल तर तिथे जाऊन तुम्हाला गाईला हिरवा चारा चारायचा आहे. तुमच्या स्वतःच्या हाताने गाईला खाऊ घालायचा आहे. हिरवा चारा नाही भेटला तर ठीक आहे, तो उपाय नाही केला तरी चालेल, पण प्रत्येकाने उद्या शनिवारीच थोडीशी अगदी 1-2 चमचे हरभऱ्याची डाळ तुम्हाला भिजत घालायची आहे. आणि रविवारी पुत्रदा एकादशी आहे, तर या दिवशी तुम्हाला थोडासा बारीक केलेला गूळ त्या डाळीमध्ये मिक्स करायचा आहे. म्हणजे डाळ पाण्याच्या बाहेर काढून घ्या आणि त्याच्यामध्ये थोडासा गूळ मिक्स करा. तुमची दोन्हीही हाताची जी ओंजळ असते त्या ओंजळीमध्ये तुम्हाला डाळ आणि गूळ एकत्र घ्यायचं आहे आणि ते गाईला तुम्हाला खाऊ घालायचं आहे. तर ज्यावेळी तुम्ही ते खाऊ घालाल ना तर तुमच्याच हातामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. एखाद्या ताटात वगैरे ठेवू नका, म्हणजे जेव्हा गाई खाईल तेव्हा ती चाटून खात असती आणि मग जे तुमच्या हाताच्या रेषा आहेत, बघा आपलं भाग्य बघताना आपण काय पाहतो,
हातावरील रेषा आणि बोलूनसुद्धा जातो की काय माहीत माझ्या हातावरील रेषेमध्ये काय आहे किंवा काय दडलेलं आहे. तर बघा, आपलं नशीब म्हणा किंवा आपलं भाग्य म्हणा हातांच्या रेषेमध्ये असतं. जरी तुम्हाला पितृदोष असेल किंवा तुम्हाला मुलगा होण्यासाठी काही अडचण असेल किंवा तुमच्या आसपास राहणारेच लोक, पण खूप लोक आजही कौरवांसारखे आहेत, ज्यांना आपलं चांगलं झालेलं पाहवत नाही. असे लोक काही ना काही दोष आपल्या मागे लावतात. असं जर तुमच्यावर कोणी काही केलं असेल म्हणून तुम्हाला मुलगा होण्याला प्रॉब्लेम आहे किंवा मग तुम्हाला बाळ होत नाही आहे, तर जे काही असेल ते तुमच्या हातामध्ये असतं. ते आपल्या स्वामींना तर दिसत आहे, पण हा दोष लवकर दूर करण्यासाठी तुम्हाला उद्या गाईला, म्हणजे एकादशीच्या दिवशी गाईला हातामध्ये घेऊनच तुम्हाला घास खाऊ घालायचा आहे. ज्यावेळी हे गाई खाईल तेव्हा ती तुमचा हात चाटल्या जाईल. हात जेव्हा ती चाटून चाटून घेईन ना तुमचा तळहात, तर तुमचा जो काही दोष आहे तो पूर्ण गायी नष्ट करेल. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे, हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे. मग तुम्ही बघा, एवढ्या सर्व देवांचं जे काही आहे, या देव आपला सगळा दोष जो आहे तो खेचून घेतील आणि मग तुम्हाला यापुढे जे काही आपल्याला उपाय करायचे आहेत ते उपाय करण्यासाठी खूप सोपा आणि सरळ मार्ग तयार होईल. साक्षात स्वामी महाराजांनीच ही आज्ञा केलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता ज्या ताईंना या दिवशी अडचण आहे त्या म्हणतील की मग आम्ही कधी करावं, तर तुम्ही पुढे कधी करायचं हे मी लगेच सांगणार आहे तुम्हाला, उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल. पण तुमच्या मिस्टरांना करायला सांगा, तुमच्यासाठी तुमच्या सासूबाईंना करायचं सांगा आणि फक्त जी व्यक्ती तुमच्यासाठी करणार आहे त्या व्यक्तीला मनामध्ये समजा तुमची इच्छा सांगायला सांगा. गोमाता जी आहे तिला सर्व काही कळत असतं आणि गोमाताच तुमचा हा दोष नष्ट करेल. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, उद्या तुम्हाला चुकूनही गोमातेला दारातून हकलून द्यायचं नाही आहे किंवा कुठेही गोमाता दिसली तर बऱ्याचदा आपण तिला हकलतो किंवा खूप लोक काठीनेसुद्धा ढकलतात, म्हणजे मारतात वगैरे. तर ही चूक अवश्य तुम्ही टाळा, अजिबात करू नका. त्याचबरोबर तुमच्या देवघरामध्ये जर गाई वासरूची छोटीशी मूर्ती असेल तर त्याचीसुद्धा विशेष तुम्हाला पूजा करायची आहे. या मूर्तीलासुद्धा तुम्हाला फूल ठेवा, तुम्ही तुळशीपत्र ठेवा, त्यासाठीसुद्धा तुम्ही छानसा नैवेद्य दाखवा आणि गोमातेला तुम्ही तुमची इच्छा सांगा. तिलासुद्धा सांगा की तुझी गाई वासरासह मूर्ती माझ्या घरामध्ये आहे किंवा आपल्या देवघरामध्ये आहे, तर माझ्यासुद्धा पोटी बाळ होऊ दे किंवा मलासुद्धा मुलगा होऊ दे. जे काही तुम्हाला पाहिजे आहे ते मागा. तुमच्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी तुम्हाला बाळकृष्णांकडे, गोमातेकडे प्रार्थना करायची आहे. सर्वात महत्त्वाचं, स्वामी महाराजांच्या सुद्धा उद्या सर्व सेवा करायच्या आहेत. महाराजांचा उद्या 11 माळ जप करायचा आहे. 3 अध्याय तुम्हाला नियमित वाचन करायचे आहे. तारक मंत्र म्हणायचा आहे. महाराजांची कुठलीही सेवा उद्या चुकवायची नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल आम्हाला पुत्रदा एकादशीच्या खूप सगळ्या वेगळ्या सेवा आहेत. महाराजांच्या सेवा तुम्ही रात्री झोपण्याआधी तरी करा, म्हणजे सर्व सेवेंचं तुम्हाला फळ मिळेल. आता यानंतर महत्त्वाचं बघा, रविवारी पुत्रदा एकादशी असल्यामुळे आपण देवपूजा वगैरे केली की तुळशीची पूजा करू, तर तुळशीची पूजा करायची नाही. तुळशीला या दिवशी जल अर्पण करायचं नाही. तुळशी मातेचं एकादशीला निर्जला व्रत असतं. अगदी प्रत्येक एकादशीला तुम्हाला या नियमांचं पालन करायचं आहे. त्याचबरोबर तुळशीची मंजुळा किंवा तुळशीचं जे तुळशीपत्र आपण तोडतो तर ते सुद्धा तुम्हाला तोडायचं नाही. आता बऱ्याचदा मी स्वामींना नैवेद्य दाखवताना तुळशीपत्र एकादशीच्या आदल्या दिवशीच तोडून ठेवत असते आणि रविवारीसुद्धा तुळशीपत्र तोडायचं नसतं, कारण या दिवशी भगवान श्रीहरी हे निद्रावस्थेत असतात आणि त्यामुळे आपल्याला तुळशीचे जे काही नियम आहेत ते पाळायलाच पाहिजेत. आता या सर्व सेवा करून जर काही ताईंना खूप अडचण आहे, मुलगा किंवा मुलगी पाहिजे किंवा तुम्हाला खूप वर्ष झालेले आहेत लग्नाला, बाळ होत नाही आहे, तर तुम्हाला खूप खडतर असा पितृदोष आहे. तुमच्या घरामध्ये मूल जन्माला आलेलं आहे पण ते व्यंग, विकलांग किंवा त्याला काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. बऱ्याच महिलांचा गर्भ जो आहे तो खराब होतो आणि त्यामुळे सुद्धा त्यांना संतती प्राप्त होत नाही. तर अशांना फक्त आणि फक्त पितृदोष असतो कारणीभूत. तर तुम्हाला उद्या एकादशीला खूप चांगली एकादशी
एकादशी आहे, पुत्रदा एकादशी आहे, वार रविवार आहे आणि या दिवशी जर शक्य असेल तर तुमच्या घरातील कोणीही एका व्यक्तीने 700 श्लोकी संक्षिप्त जे भागवत आहे याचं एका बैठकीत एक पारायण करायचं आहे. यासाठी फक्त आणि फक्त 1 तास वेळ लागतो. यामध्ये भाषा पण फार काही अवघड नाही. बरेचसे प्रश्न येतात की संस्कृत आहे का, मग ते खूप वाचनास अवघड आहे का, पण स्वामींची कुठलीही सेवा किंवा कुठलंही पोथी म्हणा किंवा कुठलेही स्तोत्र म्हणा एवढे अवघड नाहीत की ते भक्तांना वाचता येणार नाहीत. आणि ज्यावेळी तुम्ही पुस्तक उघडाल, पोथी उघडाल, वाचनास सुरू कराल, भले तुम्हाला खूप संस्कृत वाचता येत नाही पण ते आपोआप तुमच्याकडून होणार. बघा, तुम्ही अनुभव घ्या. आणि भक्त हो, त्याचबरोबर रविवारच्या दिवशी म्हणजे पुत्रदा एकादशी आहे, या दिवशी तुमच्या दारामध्ये जे कोणी मागण्यास येतील, म्हणजेच गरजू किंवा बघा बऱ्याचदा आपल्याकडे देवाच्या रूपाने कोणीही येऊ शकतं, तर या दिवशी कोणालाही रिकाम्या हाती पाठवू नका. यथाशक्ती तुम्ही फराळाचे पदार्थ देऊ शकत असाल तर द्या, किंवा त्यांना सर्वात महत्त्वाचं तुम्ही अगदी थोडा का होईना गूळ द्या आणि थोडीशी दक्षिणा द्या. बघा, यामुळे सुद्धा तुमचा खूप पितृदोष कमी होईल, तुमच्या मनातील इच्छा लवकर पूर्ण होऊ लागतील आणि हा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे. आपण खूप काही उपाय, तोडगे, इकडे तिकडे सेवा ऐकत असतो, करत मात्र काही नाही, त्यामुळे आपल्याला अनुभव येत नाही. मी स्वतः सांगते, ज्यावेळी मी मनापासून स्वामींच्या सेवेत आले, महाराजांनी मला म्हणजे बुद्धी दिली, सेवा करून घेतल्या आणि म्हणूनच मी आज तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करू शकते. मी एवढंच सांगते की स्वामी महाराजांची सेवा मनापासून करा. जे जे सांगतील ना महाराज ते करा. तुमच्या आयुष्यामध्ये दुःख अजिबात राहणार नाही. आणि अजून एक सांगावंसं वाटतं की मी तुम्हाला जे काही एकादशीला 3 फुलांचा उपाय करायला सांगितलेला आहे तो आपण आधीसुद्धा दत्त जयंतीला केला होता. एका ताईंना अनुभव आला आणि मी आत्ताच कालच्या गुरुवारी पुन्हा जागृत देवस्थान जे आहे, मी राहते तिथे, त्या दत्त मंदिरात गेले होते. दुपारी 12ला आरती असते. तर पुन्हा महाराजांना प्रार्थना केली की ज्यांना ज्यांना अनुभव आलेला आहे त्यांच्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण करा. आणि ज्यांनी हा उपाय केलेला आहे त्यांना अजून थोडे उशिरा का होईना पण फळ द्या, इच्छा पूर्ण करा. आणि जे जे भक्त दुःखी आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये नक्की सुख येऊ द्या. तुम्हाला अजून एक सांगते, हे खूप म्हणजे खूप जागृत देवस्थान आहे. इथे बोललेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते. माझ्या तर झालेल्या आहेत, पण खूप जणांना अनुभव आलेले आहेत. खूप लांबून लोक इथे येऊन स्वतःचे नवस फेडतात, कारण इथे तुम्ही जो नवस बोलाल ना तो 100% पूर्ण होतो. तर मी या एकादशीला सुद्धा इथे जाऊन खरंच तुम्हा सर्वांच्या कमेंटनुसार महाराजांना प्रार्थना करणार आहे. तर सर्वांनी सांगितलेले उपाय आवर्जून करा. जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. आजची माहिती कशी वाटली हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना पुढे शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती पाहायला आणि ऐकायला मिळेल. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि श्री गुरुदत्त महाराजांचरणी अर्पण करूया. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.